गोंधळ होतोय ताई पण. बंद करून ठेवा सगळ्यांनी. नाही, हा हे प्रश्न शोधायला गेले ना, हा हे हा सगुण हा. उपासना, निर्गुण उपासना त्याच्यामध्ये पण वेगळाच विषय बर होतो ना, तर बर. थोड्या वेळाने असं लक्षात येते की आपण काय शोधत होतो. सगळे असे एकमेकात अगदी एकदम तुम्ही म्हणल्यासारखं ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग म्हणजेच ते सगुण उपासना, निर्गुण उपासना सांगितलं. बरोबर बरोबर. हम्म. आणि सगुण उपासना अवघड नाहीये, पण निर्गुण उपासना क्लेशदायक आहे, अवघड आहे. आणि भगवंतांनी सांगितलं की सगुण उपासना सोपी आहे आणि सगुण उपासना करणारे भक्त मला प्रिय आहे असं सांगितलं. आणि बरोबर. पुढे चालून निर्गुण उपासना अवघड जरी असली तरी त्याच्यात असं तरी ते पण मला प्रिय येतात सांगितलं. त्याच्यामुळे आपल्यालाच कळलं. मी तर म्हणलं सगुणातून ना, सगुणातून जेवढं निर्गुणात वाचतोय ना जायचंय. ताई, जेवढं नाही वाचतोय ना वेगळं वेगळं, हा, तर श्रीकृष्णाने काय तेवढं सांगितलं? हा सगुणातून निर्गुणात जायचंय आपल्याला. हो, व्यक्ता करून एकदम अव्यक्ताकडे जायचं. निर्गुणामध्ये आपण शांत बसू शकत नाही, पण आपण हम्म. सद्गुणामधून नंतर हम्म. भक्ती वाढवत वाढवत काहीच नाही आहे, कुठे हम्म. काहीच हम्म. नाही आहे हे समजायला हम्म. खूप वेळ लागतो. हो ना, हो, ते सगळ्यात शेवटी तसंच सांगावं लागणार आहे ते. बरोबर. पण इतका गोंधळ होतो, बापरे. अर्जुनाचा कमी झाला नसेल. मी तर कालपासून सगुण उपासना, निर्गुण उपासना त्याच्यातच एक शोधायले प्रश्न. वेळ असल्यामुळं, पण त्याच्यामुळं काही बऱ्याच पण काही काही पॉइंट लक्षात यायलेत आपल्याला दुसरीकडचे, या अगदी बरोबर. संदर्भात वगैरे असं बरोबर. होतं. बरोबर. हम्म. तिथं भक्ती योग ज्ञान मार्ग वगैरे हे सुद्धा लक्षात येतात, एकत्र येतात ते. एका दिवसामध्ये आपण प्रश्नाची उत्तरं नाही शोधू शकत. नाही, अवघड नाही, उलट जास्त वेळ लागतोय ताई. हा. आता एका पत्रिकेतल्या प्रथमाच्या हम्म. अं, 1 ते 6 अध्यायामध्ये अर्जुनाचे किती श्लोक आलेले आहेत आणि कोणत्या अध्यायात किती श्लोक आलेत, तर बर. ते लिहिलंय. त्यातले 4 श्लोकांचा अर्थ वगैरे त्यांनी सांगितलंय, पण ते मी काही लिहिलं नाही, फक्त हे एवढे पॉइंट काढून ठेवलेत. अध्याय 1 मध्ये 26 श्लोक आलेले आहेत, 11 ते 36 पर्यंतचे. त्यामध्ये साधारण असं सांगितलंय अर्जुनाने, की अर्जुन युद्ध न करण्याचं कारण सांगतो. कारण करुणा, मोह आणि नैतिक द्वंद्व त्याच्या मनात निर्माण झालेला असतं आणि त्यामुळे त्यांनी ते विषाद व्यक्त केलेला असतो. त्यानंतर अध्याय 2 मध्ये 1 ते 9 आणि 36 ते 38 असे 16 श्लोक आलेले आहेत. तर अर्जुनाची शंका आहे त्यामध्ये. शंका आणि आत्मज्ञानावरील प्रश्न त्याने विचारलेले आहेत भगवंताला. अं, तर जसं की कथम भीष्ममहं संख्ये द्रोणैच मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन, अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. 3ऱ्या अध्यायामध्ये कर्माचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. यात फक्त 2 श्लोक आलेले आहेत अर्जुनाचे. आणि त्यात अर्जुन विचारतो, हे केशवा, जर ज्ञान श्रेष्ठ असेल तर मला युद्धास का प्रवृत्त करतो आहेस तू? आणि 4थ्या अध्यायामध्ये ज्ञान आणि संन्यासाचा समन्वय घातलेला आहे. तर 2 श्लोक आलेले आहेत यामध्ये. त्यात अर्जुन विचारतो भगवंताला, की तू आदितीला ज्ञान दिले असे म्हणतोस, पण तू तर आता जन्माला आहेस, हे कसं शक्य आहे? 5व्या अध्यायामध्ये संन्यास व कर्मयोगातील फरक सांगितलेला आहे. त्यात पण 2 श्लोक आलेले आहेत, पहिला आणि दुसरा. तर त्यात प्रश्न विचारलेला आहे, संन्यास आणि कर्मयोग यात श्रेष्ठ कोण आहे? तर ते पूर्ण उत्तर दिलेलं आहे, तो पुढचा अध्याय सगळा 5वा अध्याय आहे. आणि 6व्या अध्यायामध्ये 4 श्लोक आलेले आहेत. राजयोग किंवा ध्यान योग सांगितलेला आहे त्यांनी, किंवा आत्मज्ञान योग, असं त्याला असे वेगवेगळी नावं आपण देऊ शकतो. आणि त्यात अर्जुन ध्यानाच्या अडचणी सांगतो, की मन अस्थिर तर ध्यान कसं काय शक्य आहे, हे अर्जुनाने त्या 4 श्लोकांमध्ये विचारलेलं आहे. असे एकूण त्या 1 ते 6 मध्ये अर्जुनाचे 52 श्लोक आलेले आहेत. आणि हे श्लोक प्रामुख्याने प्रश्न, संभ्रम त्याचा आणि आत्मज्ञानासाठी त्याच्या मनात निर्माण झालेली जिज्ञासा व्यक्त करतात. असं छोटस लिहून काढलंय मी. छान, खूप छान ते. हम्म.
आता दुसरा प्रश्न दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत 5व्या अध्यायाचा सारांश असा प्रश्न आहे पण लगेच ते सांगू की या प्रश्नावर कुणाला काही सांगायचंय? एक मिनिट हा, फक्त मी सांगते. 1 ते 6 मधील प्रश्न जे आहेत ना, अर्ज अं, पहिल्यामध्ये अर्जुनाचे किती म्हणलात तुम्ही? 26 श्लोक आहेत. 26. 11 ते 36. 11 ते 36. 11 ते 36 आहे का? हा. अच्छा. आणि याचे संजयाचे? संजयाचे असे मी नाही काढलेत बरं का, मी फक्त अर्जुनाचे, माझं पुस्तक नाहीये ताई. मी बर आपलं म्हणलं पाठ आहे ना, कंठस्थीकरण झालेलं आहे, हा. त्यामुळे त्याच्यावरून काढले मी. बर बर. सुचिताताई, मी काढले होते, मी सांगितलं होतं एकदा त्या प्रश्नाचे उत्तर सर्व. हो ना. हा. एकदा परत माहिती असेल तर सांगा. हो हो, लिहिलेलं आहे. 2 मिनिटात हे करते. हो. बरोबर आहे. अर्जुनाचे 19 येत आहेत. 19 येत आहेत बहुतेक ताई, म्हणून म्हणलं मी. हो का? हा. बरं आणि बरं बरं बरं. संजयाचे 26 येत आहेत. संजयाचे 26 आहेत. होय. हा. धृतराष्ट्राचे अरे 1 अरे, आहे. म्हणजे चुकलं माझं. हा. आणि इथे श्रीकृष्णाचे एकही नाही आहेत. एकूण 47 श्लोक आहेत बघा. 47 आहेत. बरोबर. मी तेच बघू लागले होते. तर अध्याय 1 मध्ये जवळपास एक धृतराष्ट्राचा आहे, संजयाचे 26 आहे, अर्जुनाचे 19 आहे. ऍक्च्युली अर्धा एक आहे तिथे. अं, हा जो आहे ना, अर्धा आहे याचा, अर्जुनाचा. अर्जुनाचे दोन 21, अर्ध्या माझ्या संजयचे माझ्या 25. ह्याच्यानुसार दोन अर्धे अर्धे आलेत. हं? दोन अर्धे अर्धे आलेत ना, हा, मग माझ्या एक माहितीनुसार. धृतराष्ट्राचा एक आहे, म्हणजे एक, आणि अर्जुनाला एक आलेला आहे अर्धा अर्धा म्हणून. का तसं हा. नाही? वाचून दाखवू का ताई? हा, 5व्या अध्याय म्हणजे 5व्या अध्याय सुरुवात 5व्या अध्यायापासून केली नाही गेली. नाही, पहिल्यापासून सांगा हा, म्हणजे. पहिल्या अध्यायामध्ये हम्म. एकूण 47 श्लोक आहेत. हम्म. हा. हम्म. आणि अर्जुनाचे 22 आहेत. 21वा एक अर्धा आहे आणि हम्म. 28वा एक अर्धा आहे. अच्छा, म्हणजे 22 येतात ना पूर्ण? हा, पूर्ण 22 येतात. अच्छा. म्हणजे संजयचे 21 आहे समजा, आणि धृतराष्ट्राचे एक आहे. बर. संजयचे पण एक अर्धा आहे. हा. कोणता अर्धा आहे? 28वा एक अर्जुनाचा आहे अर्धा आणि एक आहे. संजयाचा. बर. हा, असे म्हणून आणि 21वा पण तसाच आहे. बरोबर. त्याच्यामुळं दोन अर्धे अर्धे. संजयाचे एकूण 21 आहेत, म्हणजे 19 पूर्ण आहेत. हा. आणि हा, आणि एक दोन अर्धा अर्धे आहेत दोन समजा. अर्धे आहेत. आणि हा. हा, आणि धृतराष्ट्राचे एक आहे. एकूण 47 आहेत. बर. काही 47 टोटल कसे बसतील 42 मग? 42. हा 42 का 43 आहे, चुकून 47 नाही, लिहिलंय. टोटल पूर्ण संख्या 47 आहे ना ताई, पहिल्या अध्यायात. हा. हो हो, हो, पहिल्या 47. अध्यायात. कसं काय लिहिलंय? 25. ताई मी थांब सांगू एक का? मिनिट ताई ताई. ताई मी सांगू का? संजयाचे हा, 25 आहेत. सांगा ना. हो. धृतराष्ट्राचा 1 आहे, संजयाचे 24 आहे आणि अर्जुनाचे 21 आहे. अशी टोटल हो हो 47 आहे. हो, बरोबर आहे. संजयाचे 25 असतील ताई, 47 टोटल होतच 25 नाही आहेत. 24 केल्यावर. संजयाचे नाही 25 आहे, नाही. 25. हा, हा, 25 अर्जुनाचे आहेत. 21 आणि अर्जुनाचे धृतराष्ट्राचा 21 एक, आणि धृतराष्ट्राचा 1. असे मिळून 47. हा. हो. नाही, परत ह्याचे 22 आहेत. अर्जुनाचे नाही, 21 आहेत. काही मग 21 आहेत. 47च्या वर होतील ना संख्या? नाही, हा पण हा. हे पहा. 47, 25 आणि 1 असा धरला तर श्लोक सोडली. संख्या 47 आहे. हो, बरोबर आहे. 47. हम्म. हा. आणि दुसऱ्या अध्यायाचे ताई एकूण 72 श्लोक आहेत. धृतराष्ट्राचा 1 आहे, संजयाचे 25 आहेत आणि अर्जुनाचे 21 आहेत. बरोबर. हो. हो. तेच सांगते मी. हा, हा. बरोबर. खरंच आहे. आणि ताई अध्याय दुसऱ्यामध्ये एकूण 72 आहेत. हा.
त्यापैकी भगवान वाच दुसरा तिसरा 43 55 आणि 55 ते 12 हा असे भेटतील ते. ते 12 हा ताई दुसऱ्या एकूण अध्यायामध्ये 12 श्लोक भगवान आहेत. श्रीकृष्णांचे 63 श्लोक आहेत 62 आणि आहेत. संजयाचे 62 आहेत. संजयाचे 3 श्रीकृष्णाचे आहेत बरोबर आणि हो अर्जुनाचे 6. हो बरोबर. बरोबर आहे. अर्जुन 3 6. आहे संजयाचे हम्म. आणि ह्याचे अर्जुनाचे 6 आहेत. 1 2 3 4 5 6 बरोबर आहे. बर. हम्म. तिसऱ्यामध्ये तिसऱ्यामध्ये एकूण 43 आहेत. हम्म हं. नाही. हा हो बरोबर आहे. 43 आहेत. हो. हम्म हा हो ना. अर्जुनाचे 3 हम्म हम्म. आणि भगवान श्रीकृष्णांचे 4 40. 40 बरोबर बरोबर. 40 आहे बरोबर हा, आहे. संजयाचं नाही. बरोबर. संजयाचे पण आहे. आणि नंबर 4 कर्म संन्यास योग 42 आहेत टोटल. हो त्याच्यामध्ये सुद्धा 38 श्रीकृष्णाचे आहेत आणि 4 अर्जुनाचे आहेत. ताई एकच अर्जुनाचं अर्जुनाचे आहे ना? 4 आहेत. हो अर्जुनाचे 4 आहेत. हम्म नाही, एकच अर्जुनाचा आहे. अर्जुनाचा भगवंतांचे 1 आहे 41 ताई आहेत. आणि भगवान श्रीकृष्णाचे 41 बरोबर आहेत. नाही, 4 लिहिलं वाचताना चुकायले 4 41 आणि नंबरचा 1. एकच काय व्हायलंय त्याला एकच बरोबर सांग. लिहिलं पण वाचताना थोडं डिस्टर्ब झालं. हम्म. 41 आणि 1 असे मिळून 42 श्लोक आहेत चौथ्या अध्यायामध्ये. होत आहे बरोबर बर. आहे. हे 41 आणि 1 असं लिहिलंय पण चौथा नंबर असं लिहिलाय मी. आणि 5व्या मध्ये त्याच्यामुळे चुकलं माझं. अर्जुनाचा 1 आणि भगवान श्रीकृष्णांचे 28 असे मिळून एकूण 29 श्लोक आहेत. बरोबर. आणि 6व्या मध्ये भगवान श्रीकृष्णाचे 42 आणि अर्जुनाचे 5 बर. असे म्हणजे आपण 47 याच्या श्लोक आहेत. अध्यायामध्ये फक्त पहिल्या अध्यायामध्ये थोडस कन्फ्युजन आहे. बाकीच्या हा ठिकाणी तुम्ही सगळेजण काउंट करू शकता. पहिल्या अध्याय अध्यायामध्ये पहिल्यामध्ये ते फक्त अर्धा एक एक अर्धा ओळी श्लोक आहेत ना. येतो. हा हा एक एक ओळी आहेत ना, अर्धा अर्धाच बरोबर. येतो श्लोक. बरोबर. अर्धा अर्धा श्लोक आहे तर त्याचा अर्धा अर्धा मिळून एक होतो. लिहिलंय बरोबर वाचताना हे झालं. बर. संख्या लिहिली. दुसरा कोण वाचते आता पुढचा अध्याय? हे कविता ताई वाचत होत्या ना, कंटिन्यू करा. हा 5व्या अध्यायाचा सारांश अगदी थोडक्यात लिहिलाय. पॉइंट लिहिलेत नुसते असं. ज्ञान कर्म संन्यास योग असं या अध्यायाचं नाव आहे. हम्म या अध्यायात श्रीकृष्ण संन्यास किंवा त्याग आणि कर्मयोग म्हणजेच कर्तव्य कर्म करत करत योग मार्गाने जगणे यातील फरक आणि साम्य किंवा एकात्मता स्पष्ट केलेली आहे. मुख्य विषय म्हणजे त्यांनी घेतलेला आहे या अध्यायामध्ये. तर अर्जुनाचा पहिला प्रश्न आहे, हे कृष्णा तू कधी कर्म करायला कर्म सोडायला सांगतोस, संन्यास घ्या म्हणतोस, तर कधी कर्म करायला सांगतोस आणि नक्की श्रेष्ठ काय आहे हे तू मला समजावून सांग. तर श्रीकृष्णांनी उत्तर दिलं आहे, दोन्ही मार्ग चांगलेच आहेत पण कर्मयोग म्हणजे कर्तव्य करताना त्यागी वृत्ती ठेवणे हा अधिक श्रेष्ठ आहे. त्यातून म्हणजे मुख्य असं मला वाटतं की संन्यास व कर्मयोग दोन्हींचा उद्देश समानच आहे, मोक्ष मिळवणे. पण कर्मयोग सोपा आणि सर्वसामान्यांना योग्य आहे. कर्म करताना मी करत आहे हा भाव न ठेवणे, अहंकार नसणे हाच खरा त्याग आहे आणि हीच खरी शिकवण आहे. तर दुसऱ्यांना कर्म न सोडता त्याचे फल सोडणे हा खरा संन्यास आहे. बाहेरून कर्म करणे थांबवले तरी मनात आसक्ती जर असेल तर तो संन्यासी नव्हेच. पण या उलट जर कर्म करतो पण फलाची अपेक्षा कोणतीच ठेवत नाही तर तो खरा योगी ठरतो. तिसरा गोष्ट अशी सांगितली की ज्ञानी पुरुष यालाच भगवंत स्थितप्रज्ञ असे म्हणतात. तर ज्याला सुख दुःख मान अपमान थंड उष्ण यात समानता दिसते, ज्याला सर्वत्र आत्मा एकच दिसतो आणि तो मुक्त आहे हे हे जाणतो त्याला ज्ञानी पुरुष असं या अध्यायात त्यांनी सांगितलेलं आहे. तसंच कर्मयोगी आपली सर्व कर्मे परमेश्वराला अर्पण करतात म्हणून याला पाप लागत नाही. तो कर्ता नसून फक्त साक्षीदार किंवा माध्यम ठरतो आणि तोच कर्मयोगी होतो.
आणखी एक गोष्ट तर मन आणि इंद्रिय नियंत्रित करणे आवश्यक आहे, हे भगवंतांनी यात सांगितलेलं आहे. मन जिंकले की संसार जिंकला. ध्यान, संयम आणि समानता किंवा समत्व यातून अंतःकरणाची शांती मिळते, हेही स्पष्ट केलेलं आहे. तसंच आणखी एक गोष्ट म्हणजे ब्रह्मभावाची प्राप्ती. सगळीकडे ज्याला एकच तत्व दिसते तो ब्रह्मच आहे असे तो जाणतो, तो मुक्त होतो. असा योगी कर्म करूनही त्या कर्माला कधीच बांधलाही जात नाही किंवा त्यात अडकतही नाही. यामध्ये माझ्या मते असलेले काही हे महत्वाचे श्लोक पण मी काढलेले आहेत. तर 2-3 श्लोक मला जास्त महत्वाचे वाटतात. तर संन्यास कर्मयोगश्च निःश्रेय सकरावभौ तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते. या श्लोकामध्ये संन्यास आणि कर्मयोग दोन्ही मुळे मोक्ष कसा प्राप्त होतो हे भगवंतांनी नमूद केलेलं आहे. तर योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिया सर्वभूतात्म भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. योगी माणूस शुद्ध, संयमी आणि आत्मशांत असलेला असाच असतो, हे या श्लोकातून दाखवलेलं आहे. तसंच नैव किंचित करोमी ती युक्तो मन्येत तत्वविद पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन्. तसा खरा ज्ञानी माणूस म्हणतो की मी काहीच करत नाही, सर्व कर्मे करतो, परंतु ते परमेश्वर कृपेने घडतात असंच सांगत असतो. थोडक्यात असं सांगता येतं की कर्म सोडायचे नाही, पण कर्म फलाची आसक्ती किंवा इच्छा सोडायची. जो प्रत्येक कृती परमेश्वराला अर्पण करून समत्व भाव ठेवतो तोच खरा संन्यासी आणि कर्मयोगी आहे, हे पुन्हा पुन्हा या अध्यायात आपल्याला भगवंतांनी सांगितलेलं आहे. जय श्री कृष्ण. ताई. हॅलो. हा. हा ताई, यावरच एक प्रश्न असा विचारला होता की या अध्यायाचं नाव कर्मयोग हा का ठेवलेला आहे म्हणून. इस अध्याय का यह नाम क्यों रखा गया है? तर त्याचं सार्थक उत्तर कोणी दिलेलं आहे का? मी लिहिलेलं आहे ताई ते. हा, सांगा मग ताई, वाचा. वाचू का? हो, वाचा. एक मिनिट मी काढते, माझ्याकडे आहे, काढते. ब- हा सुचिता ताई, कोणत्या ह्याच्यातलं आहे ते, कोणत्या तिसरा प्रश्नपत्रिकेतले? तिसरा म्हणजे प्रथमाचा तृतीय प्रश्नपत्र दिलेला आहे, त्याच्यामध्ये दिलेलं आहे कि कौन सा बरं. अध्याय का नाम कर्मयोग है, उसमें कितने श्लोक है, उस अध्याय का यह नाम क्यों रखा गया है? आहे हं. काढते मी. ब- 1 ते 6 झाल्यावर प्रश्न मग आहे का? अध्याय 3 मध्ये आहे, म्हणजे अध्याय 3चा हे प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्नपत्रिका कोणती, पहिली, दुसरी, तिसरी? 2081 ची आहे. आपली मागचीच. प्रथमा तृतीय प्रश्नपत्र. अं, तृतीय प्रश्नपत्रामध्ये का? तृतीय बर प्रश्नपत्रामध्ये आणि बर तिसरा प्रश्न आहे. ओके, एकच मिनिट. हा, कोणत्या अध्यायाचे नाव कर्मयोग आहे? हम्म. हा. हम्म. भगवद्गीता हे भगवंताचे गीत आहे. वरचं वाचू का डायरेक्ट सुरू करू हा, उत्तर? सगळं वाचा, पूर्ण बर. वाचा, म्हणजे प्रश्न पूर्ण समज. तत्वज्ञानाचा साक्षात आत्मा म्हणजे श्रीमद भगवद्गीता. गीतेची जगाला दिलेली सर्वोत्तम देणगी म्हणजे निष्काम कर्मयोग होय. कर्तृत्वाचा मद व फलासक्ती दोन्ही टाकण्याचा मार्ग म्हणजे निष्काम कर्मयोग होय. स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः, हा गीतेचा अवघ्या मानव जातीला दिलेला अलौकिक संदेश आहे. कर्म करतानाच अकर्ता व अभोक्ता कसे व्हावे हे गीता आपल्याला शिकविते. गीतेने कर्माचा संन्यास सांगितला नसून
कर्मातील आसक्ती आणि अहंकाराचा संन्यास सांगितलेला आहे. असे अपूर्व तत्वज्ञान दुसरे नाहीच. भगवंतांनी गीता सांगितली आणि अर्जुनाने आपल्या अंतःकरणात धारण केली. 18 अध्याय आणि 700 श्लोकामध्ये गीतेची अशी संगतवार विभागणी केलेली आहे. तसेच भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण, अर्जुन, संजय, धृतराष्ट्र हे 4 वक्ते आलेले आहेत. त्यांच्या मुखी जे आलेले आहे श्लोक त्यांची संख्या सांगितली. अशी विभागणी करून 700 श्लोकांची विभागणी करण्यात आलेली आहे. हे कसं मागच्या वर्षी आपण उत्तर लिहिलंय म्हणून मी हे सगळं डिटेल लिहिलेलं बर. आहे. हा. कर्मयोग या 3ऱ्या अध्यायातील श्लोक 1 ते 8 मध्ये ज्ञान योगाप्रमाणे आणि निष्काम योगाप्रमाणे अनासक्त भावनेने नियत कर्म करण्याचे महत्व विशद केलेले आहे. ज्ञान हे जर कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे असे तू म्हणतो, तर हे माझ्या स्वकीयांना मारण्याचे भयानक कर्म तू मला करायला सांगतो, असा प्रश्न अर्जुनाने केल्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्ञान मार्ग व कर्म मार्ग ह्या 2 प्रकारच्या निष्ठा आहेत. दोन्ही मार्ग एकाच चैतन्याशी एकरूप होतात. कर्माशिवाय कोणीही क्षणभर देखील राहू शकत नाही. प्रकृतीच्या गुणांनी पराधीन होऊन माणूस कर्म करतो. जोपर्यंत प्रकृतीचा संबंध आहे तोपर्यंत कर्माचा त्याग घडत नाही. मनामध्ये विषयाची आसक्ती असेल तर कर्म त्याग खरा नव्हे. मनाचा निग्रह करून अंतःकरणात स्थिर झाल्यावर मग कर्मेंद्रियांनी कर्मे केली तरी चालते. शास्त्रविधीने नियत केलेली कर्मे करावीत. 3ऱ्या अध्यायातील 9 ते 16 या श्लोकात यज्ञादी कर्म करण्याची आवश्यकता सांगितलेली आहे. कर्तेपणाचा अभिमान सोडून ईश्वरार्पण बुद्धीने कर्म केली पाहिजे. स्वधर्म जो आहे तोच नित्य यज्ञ जाणावा. स्वधर्माचे आचरण केले तर देव प्रसन्न होतात. याप्रमाणे परस्परांना प्रसन्न करून आपले कल्याण करून घ्यावे. स्वधर्माचा जो त्याग करील त्याला काळ शिक्षा करील आणि हा चोर आहे असे जाणून त्याचे सर्वस्व हिरावून घेईल. संपूर्ण जीवन म्हणजे स्वधर्मरूपी यशाचे साधने आहेत. परंतु भ्रमात राहणाऱ्या लोकांना हे कळत नाही व ते विषय भोगावर लक्ष ठेवतात. अन्न हे ब्रह्मरूप आहे हे जाणावे, कारण ते विश्वाच्या जीवनाला कारण आहे. आता ह्या श्लोक म्हणजे 3ऱ्या अध्यायामध्ये प्रत्येक श्लोकांमध्ये काय काय सांगितलं थोडक्यात त्याच्यात सार आहे. पुढे 3ऱ्या अध्यायातील श्लोक 17 ते 24 मध्ये भगवंतांनी ज्ञानी पुरुषांना देखील लोकसंग्रहासाठी कर्मे करावयास सांगितलेली आहेत. जोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत कर्मे करावी लागतात. अनासक्त भावनेने कर्म करणारा पुरुष परमात्म तत्वाला प्राप्त होतो. ज्ञानी पुरुषही आसक्तीरहित कर्म करून परमसिद्धीला प्राप्त झाले. ज्यांना त्रैलोक्यात अप्राप्य काही नाही तरी पण त्यांना कर्म करावी लागतात. त्यांनी जर कर्म केले नाही तर लोक त्यांचेच अनुकरण करतील. या अध्यायातील श्लोक क्रमांक 25 ते 35 मध्ये अज्ञानाचे व ज्ञानाचे लक्षण तसेच राग द्वेषाचा त्याग करून कर्म करण्याची प्रेरणा दिलेली आहे. लोकांच्या मध्ये मिळून मिसळून राहावे, कर्म करावे, परंतु आपण कोणीतरी मोठे आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नये. सत्पुरुषाने लोकांच्या कल्याणासाठी कर्मे केले तर ते त्याला बंधनकारक होत नाहीत. कर्मे सत्व रज तम गुणांनी होत असतात, परंतु अहंकारी माणूस मात्र मी कर्म केली असे म्हणत असतो. चित्तवृत्ती प्रभुचरणांशी एकरूप करून अनासक्त भावनेने कर्मे करावीत. विचारी लोकांनी इंद्रियाचे लाड कौतुक करून कौतुकाने देखील करू नयेत. राग द्वेष हे परमार्थात विघ्न आणणारे आहेत. मनामध्ये देखील विषयाचे चिंतन करू नये. स्वधर्माचा स्वीकार करावा आणि परधर्माचा त्याग करावा. काम क्रोध हे महापातकी आणि वैरी आहेत. कामाने ज्ञान झाकले गेले आहे. इंद्रिये मन बुद्धी हे कामाचे निवासस्थान आहेत. इंद्रियांना वश करून ज्ञान विज्ञानाचा नाश करणाऱ्या पापरूपी कामभावनेचा त्याग करावा. बुद्धीच्या पलीकडे परमात्मा आहे. बुद्धीने मनाला वश करून कामरूपी शत्रूचा नाश करावा. कर्मयोग या 3ऱ्या अध्यायाच्या 5व्या श्लोकात भगवंतांनी एक सिद्धांत सांगितला आहे. कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत कर्मकृत. अर्थात कोणताही मनुष्य एक क्षण मात्र सुद्धा कर्माशिवाय राहू शकत नाही.
करता असून अकर्ता असलेल्या भगवंतांनाही सदाचारयुक्त कर्मे सगुण अवतारात आचरून दाखविलेली आहेत. कारण मानव ईश्वराने घालून दिलेल्या मार्गाने चालतो. स्वकर्म निष्कामपणे आचरले की स्वधर्मात पालटते. स्वधर्म हाच श्रेष्ठ धर्म असून परधर्म भयावह आहे. काम व क्रोध हे स्वधर्मातील मोठे अडथळे आहेत. क्रोध कामापोटी जन्मतो, म्हणून काम जिंकावा आणि निष्काम कर्म करावे. कर्म कसे आचरावे आणि स्वकर्म स्वधर्मात कसे पालटावे याचे अवघे रहस्य भगवान श्रीकृष्णांनी या अध्यायात उलगडले आहे. म्हणून ह्या तिसऱ्या अध्यायाचे कर्मयोग असे हे नाव सार्थ आहे. खूप छान ताई, खूप सुंदर सांगितलं. हम्म. ते मागच्या वर्षीच्या त्या प्रश्नपत्रिकेचे झेरॉक्स काढलेले आहेत ना, हा हा हा, त्याच्यामुळे त्याच्यावरच त्या वाचलं माझ्या ना. समोर, हा, मी त्या समोर घेऊन बसते. बरोबर. म्हणूनच आणि म्हणलं. नाही, इतकं तर तयार नाही, त्या घेऊन बसते. कारण की आता हे दुसऱ्या माध्यमाचे प्रश्नपत्रिकेचे आपल्याला उत्तर काढायचेत ना, हा, ह्याच्यातलं काहीतरी उपयोगायला यायला ताई, पटकन लक्षात येते. हे आपण लिहिलेलं आहे तिथं, बरोबर. पटकन घ्यायचं आणि मग त्याचं नोट काढता येते, असं होतंय ते. म्हणून मी शोधून ठेवले, जवळच ठेवलेले आहेत नाही, त्या. बरोबर आहे. हं, अजून चालेल. एक प्रश्न आहे बघा. मध्ये त्याच प्रश्नपत्रिकेमध्ये अजून एक प्रश्न आलेला आहे. तो जर कोणी लिहिला असेल तर बघा. योगी महात्मा पुरुषों के आचरण और उनकी महिमा का वर्णन कीजिए. आपण हा काल पण डिस्कस केला होता. मीच वाचला होता ताई तो. मीच वाचला होता. हा, हा हा आज हा परत हा. वाचायची आपल्याला गरज नाही समजा. हो हो हो. हा. अजून याच्यामध्ये एक अन्वय म्हणून आलेला आहे. प्रथमाच्या सर्व लोकांना समजलेला आहे का अन्वय कसा लिहायचा आहे तो? कोणी सांगू शकेल का अन्वय कसा लिहायचा? आपल्या पुस्तकामध्ये साधक संजीवनीमध्ये सुद्धा जे कॉलम करून दिलेले आहेत त्याला अन्वय असं म्हणतो आपण. म्हणजे प्रत्येक याचा अर्थ दिलेला आहे त्या ठिकाणी. तो जशाला तसा आपल्याला लिहायचा आहे. कोणाला जर शंका असेल तर नंतर परत पाठवता येईल. समजा जर शंका नसेल तर पुढे जाऊत आपण. चालेल. चालेल, अजून एखादा? ते अं, हा. मी मी हे करून दाखवू का? सोडवलेला आहे तो. योगी हो महात्मा पुरुषो के हो, हरकत नाही ते. वाचा वाचा. योगी महात्मा पुरुषांचे कर्म स्वतःसाठी नसते, तर हम्म. ते इतरांसाठी असते. तो लोक संग्रहासाठी कर्म करतो. अध्याय 3, श्लोक 30 मध्ये दिलेला आहे. संग्रहमेवापि संपश्यन कर्तुमर्हसि. लोकसंग्रहाचे तात्पर्य असे आहे की कर्मयोगी लोकांसाठी जे कर्म करतो ते स्वतः निस्वार्थ भावनेने करतो. लोकमर्यादा सुरक्षित ठेवण्यासाठी, लोकांना वाईट मार्गातून काढून सन्मार्गाला लावण्यासाठी कर्म करणे, दुसऱ्याच्या हितासाठीच कर्म करणे, यालाच गीतेत यज्ञार्थ कर्म म्हटले आहे. जो केवळ आपल्यासाठीच कर्म करतो तो बांधला जातो. परंतु कर्मयोगी ममत्व बुद्धी सोडून केवळ इंद्रिय आणि मन, बुद्धी आणि शरीर यांच्याद्वारा आसक्ती सोडून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी कर्म करतात. श्लोक 11, अध्याय 5. श्लोक वाचून टाकू का? हो हो, वाचा ना ते. कायेन कंटिन्यू. मनसा हा. बुद्ध्या कैवल्यैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्तात्मशुद्धये. तर याचा अर्थ आहे की कर्मयोगी ममत्व बुद्धी सोडून केवळ इंद्रिये, मन, बुद्धी आणि शरीर यांच्याद्वारा आसक्ती सोडून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी कर्म करतात. व दुसऱ्यासाठी कर्म केल्याने तो बंधनातून सुगमतेने मुक्त होतो. व जे कर्म शरीरद्वारे केले जाते ते सर्व भगवंताचेच आहेत, आपली नाहीतच असे तो मानतो. तो असे समजतो की माझ्या हातून जे कर्म घडते ते मी करतच नाही, भगवंतच ते करून घेतो व ते भगवंतासाठीच आहे. मी केवळ निमित्त मात्र आहे. शरीरादी वस्तू आपल्या नाहीतच तर मिळालेल्या आहेत आणि सोडूनही जात आहेत. या केवळ भगवंताच्या नात्याने दुसऱ्यांची सेवा भगवत प्रित्यर्थ करण्यासाठी मिळालेल्या आहेत असे समजतो व संपूर्ण कर्म परमात्म्याला अर्पण करून आसक्तीचा त्याग करून कर्म करतो. तो ज्याप्रमाणे कमळ पाण्यात राहून त्यापासून अलिप्त असते त्याप्रमाणे योगी पापाने लिप्त होत नाही. अध्याय 5, श्लोक 10. हम्म.
ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोत्य लिप्यतेन न स पापेन पद्मपत्रामिवांभसा. जो पुरुष सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण करून आणि आसक्ती सोडून कर्मे करतो, तो पुरुष पाण्यातील कमलपत्राला पाण्याने पापाने लिप्त होत नाही. कमलपत्राप्रमाणे पापाने लिप्त होत नाही. यात सांगितले आहे की तसेच कर्मयोगी संसारात राहून संपूर्ण क्रिया करत असताना भगवंताला सन्मुख असल्यामुळे संसाराशी नित्य निरंतर अलिप्त राहतो. ही त्याची विशेषता महिमा आहे. संसारात राहून कर्तव्य कर्म करणे व हे सर्व भगवंताचीच आहे व मी काहीही करत नाही तर भगवंतच आपल्याकडून करून घेतो व जे काही कर्तव्य कर्म करतो ते सर्व प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण करणे ही विशेषता महिमा आहे. तो कोणत्याही वस्तूची आसक्ती ठेवत नाही. तिचा त्याग करून केवळ ममता रहित इंद्रिय, शरीर, मन आणि बुद्धीद्वारा अंतःकरणाच्या शुद्धीसाठी कर्म करतात. अध्याय 5 श्लोक 11. जे योगी भगवत प्रित्यर्थ बुद्धीने कर्म करीत असतात ते भक्तियोगी म्हणविले जातात. परंतु जे योगी केवळ संसाराची सेवा करण्यासाठी निष्काम भावनेने कर्म करतात ते कर्मयोगी म्हणविले जातात. कर्मयोगी आपले म्हणविले जाणारे शरीर, इंद्रिय, मन इत्यादींनी कर्म करीत असतानाही त्यांना आपले मानत नाही, तर त्यांना संसाराचेच मानतो. कारण शरीरादींची संसाराशी एकता असते. विशेष करून कर्म योगी शरीर, इंद्रिय, मन व बुद्धीत जो सूक्ष्म आपलेपणा राहत असतो त्याला तो पूर्णपणे नष्ट करण्यासाठी कर्म करतो. कर्मयोगी कर्म करून फळाचीही इच्छा करत नाही. त्याचा तो त्याग करतो. दुसऱ्यासाठी कर्म करतो कारण योगारूढ होण्याची इच्छा असणाऱ्या मननशील योग्यासाठी कर्म करणे कारण म्हटले आहे. व तो जसजशी कर्म करतो तसतसे मनात ममता, आसक्ती नष्ट होत जाते आणि अंतःकरणाची शुद्धी होत जाते. कर्मयोगी प्रथम ममता रहित होण्याचा उद्देश ठेवून कर्म करतो, मग त्याच्या उद्देशाने सिद्धी होते. एवढंच लिहिलं ते. चांगलं लिहिलं ते, चांगलं लिहिलं ते. आता अजून एक दोन प्रथमासाठी अजून एक दोन प्रश्न असे महत्वाचे आहेत बघा प्रथमासाठी. जे की एक स्थित प्रज्ञेवर विचारला जातो हमखास अगदी, कि स्थित प्रज्ञ के विषय में अर्जुन ने कितने प्रश्न कहे हैं, पूछे हैं, और वो क्या प्रश्न है समझाइए. तर कोणी लिहिलंय का स्थित प्रज्ञावरचा प्रश्न? हा प्रश्न मागच्या वेळेस पण आपण सांगितला होता, निशाताईंनी सांगितला होता स्थितप्रज्ञाचा प्रश्न. आज आल्यात का निशाताई? निशाताई कुलकर्णी आहेत. हा ताई. कितवेतला प्रश्न आहे तो? स्थितप्रज्ञ, प्रश्नपत्रिका स्थितप्रज्ञाचा प्रश्न आहे, अध्याय 2 मधला. प्रश्नपत्रिका दुसरी आहे का? आधीच येत आहे ही प्रश्नपत्रिका. आधी आपण जे सोडवले होते ना हो, त्याच्यामधून. सोडवलेली आहे, पण फक्त माझा पहिल्याच प्रश्नपत्रिकेचा सिक्वेन्स लिहून पूर्ण झालाय ना, हा, झेरॉक्स काढलेले बर. विचारलं. मग कितवा आहे? स्थितप्रज्ञ काही लिहिलेलं आहे का तुम्ही टिप्पणी? लिहिलेलं आहे. हा, तर थोडं दुसऱ्या प्रश्नपत्रिकेतला असेल तर सलग मिळू शकेल, परवा वाचून दाखवू शकेल काढून हो, हा, पूर्ण. वाचून दाखवा, हरकत नाही. कुठला आहे तुमच्याकडे हे सांगा, म्हणजे मग आपल्याला कळतं. तिथं प्रज्ञाचा प्रश्न लिहिलेला आहे मी, पण तो हम्म. ना आपण एक दिवस आड घेतोय ना मध्यमा आणि हो, हो. प्रथमा डिस्कशन. तर मी नाही, परवा आज आपलं प्रथमाचं वाचणार. डिस्कशन संपून जातं ते, कारण जास्त नाहीये प्रथमामध्ये, आणि आपण सगळे श्लोक जे आहेत त्याचे श्लोकचे अर्थ वगैरे जे घ्यायचे आहेत ते प्रत्येकालाच करावे लागणार आहेत. फक्त जे हो कॉम्प्लिकेटेड हो, प्रश्न आहेत ना ते तेवढे आपण घेणं इथे चालेल. डिस्कस करत आहोत. हो हा, चालेल, मग आमचे जवळपास सेमच आहेत, तर तुम्ही मग कल्पनाला किंवा अपर्णाला सांगू शकते, अपर्णा झांबरे ताई बोलून वाचून हो, दाखवतील. हा, हरकत नाही. कोणाकडे असेल तर सांगा. कल्पनाताई, अपर्णाताई झांबरे, कोण ज्याच्याकडे असेल त्याच्याकडे. नाही तर अजून कोणाकडे आहे का स्थितप्रज्ञावर? तिथं प्रज्ञावर दुसऱ्या अध्यायामध्ये 54व्या श्लोकापासून आहेत बरोबर, स्थितप्रज्ञाचे लक्षण. बरोबर. हा हा.
तर हो असं स्थित ते हा होय, वेगळं लिहून नाही काढलेलं असं. नाही का? बर. हम्म. स्थित प्रज्ञ के विषय में अर्जुन ने कितने प्रश्न है और क्या है, क्या प्रश्न है, समझाइए. चित्तप्रज्ञ झालेला जो आहे तो जो समाधीत परमात्म्याला प्राप्त झालेला आहे, हम्म. अशा स्थिर बुद्धी पुरुषाचे लक्षण काय? हम्म. तो स्थिर बुद्धी पुरुष कसा बोलतो, हम्म. कसा बसतो आणि कसा चालतो, हे हम्म. प्रश्न अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला विचारलेले आहेत. बरोबर, बरोबर. म्हणजे त्या 3, 4, 5, 5, 6 प्रश्न आहेत अर्जुनाचे त्याच्या बाबतीत. हा, तर तो कोणी लिहिलाय का प्रश्न? हे वैजयंती ताई? नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात. बघा. लिहिलेलं आहे, पण माझं सगळं तिकडे आहे ना, त्याच्यावर इथे काहीच नाही असं. हा, तुमचं मेलवर हा. आहे. हो. ठीक आहे, हरकत नाही. अजून एक प्रश्न आहे, फक्त बघून घ्या. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कधी पण येऊ शकतो. अजून एक प्रश्न असा आहे. हा हा पण प्रश्न आपल्या ग्रुपमध्ये आपण डिस्कस केलेला आहे. महाभारत के कुछ आदर्श पात्र पुस्तक में से कोई एक पात्र का चरित्र चित्रण विस्तार से लिखिए. आपण प्रत्येक वेळेस हे पीडीएफ सुद्धा पाठवत असतो, की विदुराची आहे, त्यानंतर व्यास ऋषींची आहे, श्रीकृष्ण आहे, अर्जुन आहे आणि द्रौपदी आहे. ह्या 4-5 आपण प्रत्येक वेळेस पाठवत असतो. तर त्या सर्वांनी फक्त बघून घ्या. म्हणजे एकदा वाचून घेतलं की परत तुम्हाला काही त्याचं कुठलाही एक महापुरुष तुम्ही लिहू शकता. आता परवा आपण व्यासावर बोललो होतो. ताई आणि संजयच्या म्हणजे हा. ताई संजय तत्वविवेचनी पुस्तक आहे ना, तत्वविवेचनी पुस्तकामध्ये पण सगळ्यांचं यांचं हे दिलेली आहे माहिती सगळ्यांची. अच्छा, तत्वविवेचनी हो. मध्ये का? बर. हो, इतकं सोपं काम आहे, इतक्या लोकांची दिलेली आहे त्याच्यात. हा. तर ते फार सोपं आहे ते. अच्छा, हो. तत्वविवेचनी कुठे दिलेलं आहे? आहे बऱ्याच ना कथा तत्वविवेचनी. आलेल्या आहेत काही हो, तत्वविवेचनीमध्ये. आपण खूप आहे. वाचन करताना खूप. आपल्याला खूप कथा मिळाल्या ना. हा हा हा, बरोबर आहे. हम्म. बरोबर. ताई विदुराची आहे ताई माझ्याकडे सध्या लिहिलेली, हा, वाचायची असेल तर. हरकत नाही, महात्मा वाचा, हरकत नाही ते. हा महात्मा म्हणजे विदुर. हा. हो. महाभारतातील आदर्श पात्र विदुर. हम्म. महात्मा विदुर. महाभारतात भगवान श्रीकृष्ण, अर्जुन, युधिष्ठिर, भीम, कर्ण, दुर्योधन इत्यादी पात्रे सर्वश्रुत आहेत. परंतु महात्मा विदुरांची ओळख मात्र फारशी नाही. महात्मा विदुर साक्षात धर्माचे अवतार होते. मांडव्य ऋषीच्या शापामुळे विदुरांचा जन्म शूद्र योनीत झाला. अंबिका व अंबालिका यांच्या पोटी व्यासापासून नियोग पद्धतीने धृतराष्ट्र व पांडूचा जन्म झाला. अंबिकेने स्वतःऐवजी आपल्या एका लावण्यवती दासीला व्यासांकडे पाठविले. तिच्या पोटी विदुराचा जन्म झाला. भीष्माचार्यांनी त्यांचे पालन पोषण केले. राजा दैवकाच्या राजप्रासादातील एका कन्येबरोबर त्यांचा विवाह झाला. विदुर फार बुद्धिमान, नीतिज्ञ, धर्मज्ञ, विद्वान, सदाचारी आणि भगवत भक्त होते. त्यांच्या या गुणांमुळे सगळे त्यांचा सन्मान करीत होते. धृतराष्ट्राला त्यांनी सदैव आत्मकल्याणाचा उपदेश केला. दुर्योधनाच्या जन्माच्या वेळी होणारे अपशकुन पाहून त्याचा त्याग करण्याचा सल्ला विदुराने दिला होता. दुर्योधनाने पांडवांना वारणावताच्या लाक्षागृहात मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी युधिष्ठिराला सावधानतेचा इशारा विदुरानेच दिला होता. पांडवांना त्यांच्या पित्याचे राज्य मिळावे यासाठी विदुराने धृतराष्ट्राला उपदेश केला होता. द्यूताच्या वेळी धृतराष्ट्राला विदुराने वारंवार सावध केले, परंतु हा पथ्याचा सल्ला धृतराष्ट्राला अजिबात मानवला नाही. पांडव वनवासात गेल्यावर कुंती विदुराच्या घरी राहिली. आपल्या सदाचारयुक्त बोलण्याने कुंतीचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न विदुरांनी सातत्याने केला. जेव्हा दुर्योधन पांडवावर सहानुभूती वाटू लागली, कारण एकतर पांडव पितृहीन होते आणि शिवाय धर्मात्मा होते, ते प्रत्यक्षपणे आणि गुप्तपणे पांडवांना सहाय्य करत त्यांचे रक्षण करत होते. विदुरांची जशी पांडवावर प्रीती आणि सहानुभूती होती, तशीच आपले ज्येष्ठ बंधू राजा धृतराष्ट्र आणि त्यांच्या
पुत्रांवरही प्रीती, स्नेह आणि आत्मीयता होती. ते नेहमी सत्य आणि हितकारी असूनही दुर्योधनाला आवडत नसे. धृतराष्ट्र नेहमी विदुरांचे म्हणणे ऐकत असत. धृतराष्ट्राचा विदुरावर गाढ विश्वास होता. ते विदुरांना बुद्धिमान, दूरदर्शी, आपले हितचिंतक मानत होते. ते नेहमी विदुरांचा सल्ला घेऊनच निर्णय घेत असे. महाभारतात विदुराने धृतराष्ट्राला जो उपदेश केला तो विदुरनीती या नावाने प्रख्यात आहे. उद्योग पर्वाच्या 33 ते 40 अशा 8 अध्यायामध्ये विदुरनीतीचा सार आलेला आहे. विदुरांनी धृतराष्ट्राला धर्म आणि नीतीचा केलेला उपदेश स्वतंत्रपणे अध्ययन आणि मनन करण्यास योग्य आहे. विदुर ज्ञानी, तत्वज्ञानी तर होतेच, शिवाय अनन्य भगवत भक्त होते. भगवान श्रीकृष्णांचे भक्त होते. भगवान श्रीकृष्ण सुद्धा त्यांना मानित होते. जेव्हा भगवान श्रीकृष्ण हस्तिनापुरात गेले होते तेव्हा ते विदुरांकडे आले व विदुराच्या आतिथ्याचा स्वीकार केले. त्यांच्याकडे भोजन केले व रात्री श्रीकृष्ण विदुराकडेच राहिले. आजही विदुराच्या कन्या या नावाने या भोजनाचा उल्लेख केला जातो. युद्धात कौरव सैन्याचा नाश झाला, पांडवांचा विजय झाला. त्यानंतर युधिष्ठिराचा अभिषेक झाला. राज्याभिषेकानंतर धृतराष्ट्र पांडवा बरोबर राहू लागले. विदुर देखील त्यांच्या जवळ राहून धर्म सांगत असेत. नंतर धृतराष्ट्र व गांधारी सोबत विदुर सुद्धा त्यांच्या बरोबर वनात गेले. वनात गेल्यानंतर विदुरांनी घोर तपश्चर्येचे व्रत घेतले. या व्रतामुळे विदुर अतिशय दुर्बळ, कृश झालेले होते. विदुरांचे शरीर म्हणजे नुसता हाडाचा सापळाच झाला होता. युधिष्ठिर त्यांच्या जवळ गेला आणि त्यांची पूजा केली. विदुर समाधिस्थ होऊन युधिष्ठिराकडे पाहू लागले. त्यानंतर त्यांनी योग बळाने आपल्या अंगांना युधिष्ठिराच्या अंगात इंद्रियात आणि प्राण युधिष्ठिराच्या प्राणात मिळवून युधिष्ठिराच्या शरीरात प्रवेश केला. अशा प्रकारे साक्षात धर्मावतार महात्मा विदुर धर्मस्थ जीवन व्यतीत करून शेवटी धर्ममूर्ती महाराज युधिष्ठिरांच्या शरीरात प्रवेश करते झाले, असं लिहिले होतं. छान ताई. हॅलो. हा बोला ताई. अजून कोणाला सांगायचं काही? अजून काही कोणाला सांगायचं आहे? चित्तप्रज्ञे भाषेत झालं का? ताई संजय चित्तप्रज्ञेवरती उत्तर झालं का? हॅलो, आवाज बरोबर येत नाही. हा बोला ताई. चित्तप्रज्ञेतलं उत्तर, प्रश्न सांगू का? म्हटलं उत्तर. हो, हरकत नाही, सांगा, हरकत नाही. वाचते बरं मीच पडत असं. हो. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, म्हणजे चित्तप्रज्ञ समाधिस्थ बसतो कसा, चालतो कसा, भाषा करतो कसा, आसित राहतो कसा. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, ज्याच्या भावना अशी समाधिस्थ झाली आहे त्याची लक्षणे काय आहेत? तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो? तो बसतो कसा आणि चालतो कसा? तात्पर्य, ज्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याच्या विशिष्ट अवस्थेत त्याची लक्षणे असतात, त्याचप्रमाणे जो कृष्ण भावना युक्त असतो त्याचेही बोलणे, चालणे, विचार करणे, वाटणे इत्यादी विशिष्ट लक्षणे असतात. ज्याप्रमाणे एखादा श्रीमंत मनुष्य हा त्याच्या लक्षणावरून श्रीमंत म्हणून ओळखला जातो, ज्याप्रमाणे रोगी मनुष्य त्याच्या लक्षणावरून रोगी म्हणून ओळखला जातो, किंवा ज्याप्रमाणे विद्वान मनुष्याची विशिष्ट लक्षणे असतात, त्याचप्रमाणे दिव्य कृष्ण भावनेमध्ये असणाऱ्या मनुष्याची त्याच्या विविध कृतीत विशिष्ट अशी लक्षणे असतात. भगवद्गीतेवरून एखाद्या अशा मनुष्याची विशिष्ट लक्षणे जाणू शकतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कृष्ण भावनेतील मनुष्य कसा बोलतो, कारण बोलतो हा मनुष्याचा सर्वात महत्वपूर्ण गुण आहे. असे सांगितले जाते की जोपर्यंत मूर्ख हा बोलत नाही तोपर्यंत त्याला आपण ओळखू शकत नाही, आणि निश्चितपणे उत्तम वस्त्रे परिधान केलेला मनुष्य हा जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत त्याच्याविषयी काही जाणता येत नाही. पण ज्या क्षणी तो बोलतो त्या क्षणी त्याचा स्वभाव प्रगट होतो. कृष्ण भावना भाविक
मनुष्याचे मुख्य लक्षण म्हणजे तो केवळ श्रीकृष्णाबद्दल किंवा त्यांच्याशी संबंधित असलेल्या गोष्टीबद्दलच बोलतो. इतर लक्षणे खाली सांगितल्याप्रमाणे आपोआपच प्रगट होतात. परत यदा कामाचं एवढं उत्तर आहे ते यांचं स्थितप्रज्ञेचं. स्थितप्रज्ञाचं. अच्छा, आपल्याला स्थितप्रज्ञाचं लक्षण पण हवे होते. लक्षण हा, ठीक आहे, हरकत नाही. हो की नाही? चालेल तात्पर्य चालेल. अजून एक प्रश्न प्रथमामध्ये विचारलेला आहे की अध्याय 3 मध्ये पापाविषयी अर्जुनाने कुठला प्रश्न विचारलेला आहे आणि त्याला किम कसा श्रीकृष्णाने काय दिलेले आहे? बघा, असं आता कर्मयोग आहे. कर्मयोगामध्ये पाप आणि पुण्य हे फळाची अपेक्षा हो जरी नाही करायची भगवान झाली तरी म्हणाले ते तर फळ आहे त्यांच्या आपल्याला, की पापाचं फळ वेगळं मिळणार आहे आणि पुण्याचं हे फळ वेगळं मिळणार आहे. तर अर्जुनाने याच्यामध्ये कुठला प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर श्रीकृष्णाने काय दिलेलं आहे? कोणी वाचतं? हो, मी वाचते ताई. हा. स्थितप्रज्ञ दिव्यास्वस्थे स्थित झालेला तदा त्यावेळी उच्चते म्हटले जाते. श्री भगवान म्हणाले, हे हे पार्था कुठलं वाचायला मानसिक ताई? ओ हे कुठलं वाचतायत तुम्ही? मी गीतेतला साखीयोगचा 54 श्लोकाचा अर्थ. नाही नाही नाही, आपल्याला 54 श्लोकाचा अर्थ नकोय ताई. आपल्याला आपण आत्तापी प्रश्न काय विचारला तुम्ही? स्थितप्रज्ञाचाच अर्थ आहे ताई. स्थितप्रज्ञ आहे हा, श्लोकाचा. तो प्रश्न झाला ते. आता दुसरा प्रश्न आपण विचारलेला आहे. असं असं हा, ठीक आहे. कोणी सांगू शकतो दुसरा प्रश्नामध्ये? एक 2 मिनिट वेळ द्या ताई. बर, तोपर्यंत बघा इथे प्रश्न काय विचारलेला आहे बघा. फक्त मी एवढंच सांगते की अर्जुन काय म्हणतो, हे श्रीकृष्णा, जर मनुष्य आपल्याच इच्छेविरुद्ध पाप करतो तर त्याला कोणती शक्ती किंवा कारण त्याला या पापाच्या कृत्यामध्ये ढकलते? म्हणजे आपली इच्छा नसतानाही आपण पाप करत असेल, समजा आपल्या हातून जर पाप होत असेल, तर हे कृत्य करण्यासाठी अशी कोणती शक्ती आहे की हे कृत्य आपल्याला करायला भाग पाडल्या जातं? याचं मी उत्तर वाचून कोणी? दाखवते ताई. आ? वाचून दाखवते मी. हा, 36वा चालेल. श्लोक येतो तिसऱ्या हो, अध्यायातला. चालेल. अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. त्याचा थोडक्यात अर्थ असा आहे, अर्जुन म्हणाले, हे कृष्णा, तर मग हा मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जबरदस्तीने करावयास लावल्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेने पापाचे आचरण करतो? वरील श्लोक गीतेच्या कर्मयोग या तिसऱ्या अध्यायातील 36 क्रमांकाचा श्लोक आहे. बरोबर. या श्लोकात भगवंत सांगतात की प्रयत्न करणाऱ्या बुद्धिमान मनुष्याच्या मनालाही इंद्रिये जबरदस्तीने विचलित करतात. गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 60 क्रमांकाच्या श्लोकावरून हा आहे. व्यवहारातही असे पाहावयास मिळते की बुद्धिमान विवेकशील मनुष्य प्रत्यक्षपणे व अनुमानाने पापांचा वाईट परिणाम पाहून व विचार करून पापामध्ये प्रवृत्त होणे हे योग्य समजत नाही, म्हणून तो स्वेच्छेने पापकर्म करत नाही. तथापि रोगी जसा कुपथ्य करतो तशी जबरदस्तीने त्याच्या हातून पापकर्मे घडतात. शरीराच्या तेजाद्वारा अनुभूती होते आहे. जी चांगली माणसे आहेत ती कोणत्या कारणामुळे पापाचरण करतात, इच्छा नसतानाही बळजबरीने योजित केल्याप्रमाणे घडविले जाते. सर्व अनर्थांचे मूळ कारण ही पापवृत्ती माणसामध्ये कशी बरे येते? पाप अत्यंत अनिष्टकारक आहे, हे सर्वजण जाणतात. ते करणे नेहमी चांगले वाटते असे पण नाही, पण असे वाटते की जीवबाधा झाल्याप्रमाणे होऊन पापांसाठी प्रवृत्त का होतो आणि या प्रवृत्तीचा निषेध कसा होऊ शकेल, अशी जिज्ञासापूर्वक विचारणा करून अर्जुन यावरचा उपाय जाणून समजून घेऊ इच्छित आहे. विचारवंत पुरुष पाप करू इच्छित नाही, कारण पापाचा परिणाम दुःख असते आणि कोणताही प्राणी दुःखाची इच्छा करीत नाही. या ठिकाणी अनिच्छन्न पदाचे तात्पर्य भोग आणि संग्रहाचे इच्छेचा त्याग नाही, तर पाप करण्याच्या इच्छेचा त्याग आहे. कारण भोग आणि संग्रहाची इच्छा संपूर्ण पापाचे मूळ आहे, जे नसल्यास पाप होतच नाही. विचारवंत पुरुष तर पाप करणे इच्छित नाही, परंतु अंतःकरणात भोग आणि संग्रहाची इच्छा असल्यामुळे तो करण्यायोग्य कर्तव्य कर्म करत नाही आणि न करण्याजोगे पाप करून बसतो.
पाप प्रवृत्ती निर्माण झाल्यास विचारवंत पुरुष त्या पापाला जाणून त्यापासून संपूर्णपणे दूर राहू इच्छितो, तरी सुद्धा तो ते पाप अशा रीतीने करू लागतो की जसे कोणी एखादा त्याला जबरदस्तीने पापामध्ये प्रवृत्त करत आहे. यावरून असे दिसून येते की पापकर्मामध्ये प्रवृत्त करविणारे कोणते तरी बलवान कारण आहे. पापामध्ये सांसारिक सुख भोग आणि संग्रहाची कामना हेच मूळ कारण आहे. परंतु या कारणाकडे दृष्टी न राहिल्याने मनुष्याला पाप करविणारा कोण आहे याचा पत्ता लागत नाही. तो हे समजतो की मी तर पापाला जाणत असून त्यापासून निवृत्त होऊ इच्छितो, परंतु मला कोणीतरी जबरदस्तीने पापामध्ये प्रवृत्त करीत आहे. आतापर्यंत कृष्णाने जे सांगितले त्यावरून भोग भोगणे, देवतांना निवेदन न देता भोजन करणे, त्यागमय यज्ञ न करता आपल्या स्वार्थासाठी करणे हे चोरटेपणाचे लक्षण आहे. आणि या सर्व वर्णनावरून अर्जुनाच्या मनात एक शंका आली की विद्वान माणसाला सुद्धा इंद्रियावर ताबा घेणे कठीण आहे. स्वधर्म कर्तव्य अनासक्त मनाने करता येत नाही. मग या पतनाला कारण काय? अनिच्छन्न अपि याचा अर्थ माणसाची स्वतःची सहज प्रवृत्ती नसताना म्हणजे स्वधर्म आचरण वेगळे असते, मनुष्य भलतेच काहीतरी काम करायला उद्युक्त होतो हे बारकाईने लक्षात आले आहे. श्रीकृष्णाने विविध श्लोकांमधून काम, क्रोध व रागद्वेष यांच्या संदर्भाला धरून उत्तर दिले आहे. आपल्या मनातील कामनांमुळे ज्ञान नष्ट होतो, कामनांपासून क्रोध निर्माण होतो. कामना जर पूर्ण झाल्या नाहीत तर मनुष्य विचलित होतो, त्याचा क्रोध अनावर होतो. म्हणून या शत्रूपासून दूर राहा असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. हेच आहे ना ताई? हो 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 हो. 36वा श्लोक मध्ये प्रश्न विचारलेला आहे आणि 37 ते 42 पर्यंत बहुतेक. हो, हा, दोन्ही श्लोकाचा संदर्भ घेऊन उत्तर आहे. बरोबर. 37 ते 43 पर्यंत आहे श्लोक संख्या, त्याच्यामध्ये उत्तर येते त्याच. जवळपास प्रथमाचे जवळपास सगळे प्रश्न विचारून झालेले आहेत. उद्या आपण परत मध्यमाकडे जाऊयात. वैजंतीताईंनी काही प्रश्न निवडून ठेवलेले आहेत, ते मी ग्रुपवर टाकते. त्याचा अभ्यास करून उद्या आपण ते डिस्कस करूयात ते सगळे. चालेल? हो चालेल. आज आपण तिथे थांबूयात. हा, कोणाला काही बोलायचंय बोला ताई, वनिताताई. सुचेता, उद्या त्या हिचा पण हे आहे ना का 10:30ला साधक संजीवनी, कुठलं? मोहिनी लावरचं. मला माहित नाही ते, मला लिंक पण माहित नाहीये आणि मी ग्रुपमध्ये पण अच्छा. नाही. हा हा, कारण की ती हा. पण सगळे प्रश्न सोडवून घेते. ती अच्छा. पण, त्यांचा पण प्रथमाचाच ग्रुप आहे ना त्यांचा. हा हा हा. हा, मग तू बोलून घे तिच्याशी की मला तुला ऍड करायला सांग आणि तिला म्हणा की या ग्रुपवर टाका, म्हणजे आम्ही प्रथमावाले सगळेजण अटेंड करू. बर, हरकत नाही. ओके म्हणजे नाही. काय त्यांची विचारसरणी, पेपर लिहिण्याची विचारसरणी कशी आहे, त्यांची पद्धत कशी आहे, आपल्याला कळून जाईल ना. हो चालेल, हरकत नाही. पण हा, ठीक आहे. त्या कमी जणी आहे, कधी 3 जणी असतात, कधी 5-6 तुम्ही जणी ऍड असतात, आहात असं ना? त्यांची. तुम्ही ऍड आहात का त्याच्यामध्ये? हो आहे. हा, तर मग हरकत नाही. ताईंना एकदा बोला ना मग, म्हणजे मग कोणाला जर हवं असेल ना तर लिंक हा, पाठवता येतील त्या. हा बर हा? ताई, बरं, ते सांगतो मी तिला. मध्यमाचं पण घेतात ना? हो, शनिवारी घेतात मध्यमा. मोहिनी काय आडनाव सांगितलं तुम्ही? लावर लावर. लावर, लावर. तुम्ही मोहिनी. काल म्हणाले फोन नंबर पाठवते, म्हणजे मध्यमाच्या ग्रुपला